अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असणारी आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी, समाजात मान सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला झिडकारलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला अपमानित केलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी, जी लोक तुम्हाला सोडून गेलेली आहेत त्या लोकांनी पुन्हा आपल्या आयुष्यात परत येण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर लोक तुम्हाला मान सन्मान देतील, समाजात तुमचं कौतुक होईल, समाजामध्ये तुम्हाला मान मिळत जाईल। ज्या ज्या लोकांनी सतत तुम्हाला अपमानित केलं होतं, ज्या ज्या लोकांनी सतत तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवलं होतं, तीच लोक या उपायानंतर तुमच्या मागे मागे करायला लागतील। बघा, आपल्याकडे पैसा सगळं काही असलं तरी प्रतिष्ठा असणं खूप महत्त्वाचं असतं। आपल्या शेजारी पाजारी नात्यात असा एखादा व्यक्ती असतो बघा, ज्याच्याकडे पैसा कमी असतो, दिसणं पण कमी असतं, आपल्यापेक्षा रंगरूपाला तो कमी असतो, पण त्याच्याकडे प्रतिष्ठा खूप जास्त असते। लोक सल्ले मागायला येतात, लोक त्याला विचारायला येतात, प्रत्येक गोष्टीत लोक त्याचं मत घेतात। आणि आपल्याकडे पैसा असतो, छान रूप असतं, सगळं असतं, पण लोक किंमत देत नाही। लोक आपल्याला सतत अपमानित करतात, लोक सतत आपल्याला त्यांच्या नजरेत ठेवतात, सतत आपल्याला त्रास देतात। बघा, ह्या म्हणजे जेव्हा आपण या कंडिशन या सिच्युएशनमध्ये जातो तेव्हा बऱ्याच वेळा डिप्रेशन येतं। माझ्यासोबत असं का, सतत मलाच असं का, हे सगळं संपवायचं असेल, समाजात छान मान मिळवायचा असेल, जर आपल्यालाही समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर एक छोटीशी वस्तू आपल्यासोबत ठेवायला सुरुवात करा आणि फक्त 11 दिवसांच्या आत या उपायाचा अनुभव घ्या। हा उपाय कुठल्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता। यासाठी वस्तू ज्या लागणार आहेत त्या तुम्हाला मी सांगते, त्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, हा उपाय आठवड्यातल्या कुठल्याही वारी करा, फक्त त्या दिवशी ज्या दिवसापासून हा उपाय कराल तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे। मी नेहमी सांगते, कुठल्याही उपायामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं असतं। पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि पॉझिटिव्हिटी, त्यानंतर या उपायाची सुरुवात करा। आता ज्या ज्या वस्तू सांगते त्या वस्तू आपल्याला लागणार आहेत। सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आपल्याला लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे। लाल रंगाचा एक धागा, एक आपल्याला अक्रोड घ्यायचा आहे। सुकलेलं जे मोठं अक्रोड असतं, कुठल्याही पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात मिळेल, जिथे ड्रायफ्रुट्स मिळतात तिथेही मिळेल, किंवा किराणा दुकान मॉल असेल तिथेही मिळेल। एक अक्रोड घ्यायचं आहे इतकं मोठं, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे लाल धागा, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे सोन्याची वस्तू। सोन्याची अंगठी घ्या, सोन्याची तार घ्या, सोन्याचं कानातलं घ्या, सोन्याचं मंगळसूत्र घ्या, मणी घ्या, कुठलीही वस्तू चालेल, फक्त सोन्याची एक वस्तू, त्याच्यासोबत एक चिमूटभर हळद, लाल धागा आणि अक्रोड। आता हा उपाय देवघराच्या समोरही बसून करू शकतात, किंवा जिथे शांत जागा असेल, कुणी रोखायला टोकायला नसेल, अशा ठिकाणी तुम्ही बसून हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, जे अक्रोड आपण घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं। एक छोटी प्लेट घ्यायची, त्यामध्ये हे अक्रोड ठेवायचं। एका वाटीत थोडंसं गोमूत्र घ्यायचं, कारण बघा बऱ्याच वेळा कुणाची नजर पडते, कुणाचा हात लागतो, कोण बाधित असतं, कुणाला सगळं सोयर असतं, कुणाला सुतक असतं, त्यामुळे कुठलीही गोष्ट घरी आणल्यानंतर ती शुद्ध करून घ्यायची असते। आता माझी तरी ती सवय आहे,
म्हणून हे अक्रोड घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं. त्यावर एक किंचित असं गोमूत्र फुलाने किंवा तुळशीच्या पाण्यानं असं शिंपडायचं. ठीक आहे. त्यानंतर हे जे अक्रोड आहे हे एका छोट्याशा दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवायचं. त्या अक्रोडावरती त्या अक्रोडावरती सोन्याची जी वस्तू घेतलेली आहे त्या सोन्याच्या वस्तूने हळद लावायची. सोन्याची वस्तू घ्यायची, ती हळदीमध्ये मिक्स करायची. हळदीत थोडं पाणी घाला, हळद थोडी ओली करा. हळद मिक्स केली की त्यानंतर ह्या सोन्याच्या वस्तूने ती हळद अशी उचलायची. कानातल्याचा मागचा दांडा असू शकतो, मंगळसूत्र असेल, अंगठी, जे काही असेल तुमचं, तर त्याने ही हळद घ्यायची आणि जे अक्रोड आहे त्या अक्रोडाला ती हळद सोन्याने चोळायची. ठीक आहे. ही हळद सोन्याच्या वस्तूने अक्रोडाला चोळून झाली की त्यानंतर जो धागा घेतलेला आहे तो त्या अक्रोडाला 7 वेळा गुंडाळायचा. एकदा गुंडाळायचा, ओम ह्रीम क्लीम श्रीम वश वश स्वाहा. पुन्हा गुंडाळायचा, ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. तिसऱ्यांदा ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. चौथ्यांदा ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. 7 वेळा हा धागा त्या अक्रोडला गुंडाळून झाला की त्यानंतर हे जे अक्रोड आहे हे एका लाल रंगाच्या कापडात ठेवायचं. छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्या कापडामध्ये हे ठेवून द्यायचं. त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि याची छान छोटी पोटली तयार करायची. आता ही जी तयार केलेली पोटली आहे, तर ही पोटली आपल्याला त्या क्षणापासून त्या दिवसापासून आपल्या सोबत ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही समाजात 4 लोकांमध्ये जाल, 4 लोकांशी बोलायला जाल, तेव्हा ती पोटली खिचात ठेवा. महिला असतील पंजाबी ड्रेस घालाल तर ओढणीला बांधा, साडी असेल पदराला बांधा, ट्रॅक टी शर्ट किंवा कुर्ता असेल तर खिचामध्ये ठेवा. जिथे शक्य तिथे ठेवा, पण ती पोटली आपल्या जवळ ठेवा. संध्याकाळी जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल, जेव्हा तुम्ही बाहेरून कामावरून समाजात फिरून जेव्हा तुम्ही घरी याल, तेव्हा ही जी पोटली आहे ही देवघरात ठेवून द्यायची. आपलं जे देवघर आहे अत्यंत पवित्र ठिकाणी पोटली ठेवायची. जेव्हा जेव्हा कामासाठी फक्त बाहेर पडाल, जेव्हा जेव्हा लोकांमध्ये मिक्स व्हायला जाल, तर तेव्हा ही पोटली सोबत ठेवायची. सासूचा आणि सुनेचं पटत नसेल, सासूने हा उपाय सुनेसाठी केला असेल तर ही पोटली आपल्या जवळ ठेवा. जेव्हा तुम्ही सासूशी बोलाल त्यावेळेस ही पोटली फक्त सोबत ठेवा आणि सासूशी बोला. सासू 2 ते 3 तासांमध्येच तुमच्याशी नीट बोलायला लागेल. म्हणजे जिथे खूप कडाक्याची भांडणं व्हायची, पटतच नव्हतं, जशी ही पोटली हातात ठेवाल, सासूशी तुम्ही बोलायला सुरुवात कराल, तर ती पोटली तिचं काम करायला सुरुवात करेल. सासूला म्हणजे जे तुमचं पटत नव्हतं किंवा जे तुमच्यात मतभेद होते ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होतील. आता 1 दिवस केला आणि 1च दिवसात अनुभव आला असं अजिबात होणार नाही. कमीत कमी तुम्हाला 11 दिवस ही पोटली जवळ ठेवायची आहे. 11 दिवस, कमी 11 दिवस ठेवू शकतात, जास्त तुम्ही 41 दिवस ठेवू शकतात, तुमच्यावरती आहे. 11 दिवसात तुमचं 100% काम झालंय असं तुम्हाला वाटलं, वाहत्या पाण्यात ही पोटली सोडून द्या. 11 दिवसात नाही झालं, अर्ध झालंय, ते अर्ध काम बाकी आहे, 41 दिवस सोबत ठेवा. 41 दिवस झाल्यानंतर ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा, सोडून द्या. बघा, अक्रोड जे वशीकरणासाठी, अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण क्षमता वाढण्यासाठी, अक्रोड हे ज्योतिषशास्त्रामध्ये, लाल किताबामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी मानलेलं आहे. सोन्याच्या वस्तूने, सोनं म्हणजे काय लक्ष्मीचं स्वरूप आणि हळद म्हणजे काय भगवान असलेली विष्णूंचं स्वरूप. सोन्याच्या वस्तूने जेव्हा म्हणजे लक्ष्मीने जेव्हा ती हळद तुम्ही त्या अक्रोडवरती लावाल, तेव्हा तिथे भगवान असलेली विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित वास राहील. जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही आणि त्याला लाल धागा बनवून जेव्हा तुम्ही मंत्र म्हणाल, स्तोत्र म्हणाल, तेव्हा लक्षात ठेवा ते अक्रोड जे आहे ते अभिमंत्रित होईल, जागृत होईल. त्यातील ऊर्जा जी आहे ही ऊर्जा निर्माण होईल आणि ही ऊर्जा तुम्हाला सकारात्मकता देईल. ही ऊर्जा तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत करेल. जेव्हा सगळ्या गोष्टींचं एकत्रित करून तुम्ही ही वस्तू तुमच्या सोबत, तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल, तेव्हा ती वस्तू तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या सोबत तुम्हाला जागरूकता देत राहील, ज्यामुळे त्या वस्तूतून निर्माण होणारी जी आकर्षण क्षमता आहे ती दुपटीने निर्माण होईल. परिणामी तुमच्या समोर असणारा व्यक्ती, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती तुम्हाला किंमत देईल, तुमच्याकडे खेचला जाईल, तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता ही जशी जशी वाढायला सुरुवात होईल तशी लोक तुमच्याकडे यायला, तुमचे सल्ले मागायला, तुमच्याकडे वळायला सुरुवात होईल. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.